आम्ही यांना मत दिलं नाही, हे जिंकले कसे आम्हाला माहीत नाही, ही लोकांची रिॲक्शन असेल. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हे नाटक असेल ठाकरे बंधू युतीचे, तर ते प्रीती संगम. मी नाटक हा शब्द वापरला नाही. प्रीती संगम असं तुम्ही नाव दिलं, पण मध्यंतरी महायुतीतल्या नेत्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात सध्या भाऊबंदकी चालू आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी व्हावी असं काही लोकांना सतत वाटतं प्रत्यक्ष. मग त्या भाजपला वाटतं मिंद्यांमध्ये भाऊबंदकी व्हावी, मिंद्यांना वाटतं अजित पवारकडे भाऊबंदकी व्हावी, आणि भाजपला वाटतं की संपूर्ण देशामध्ये भाऊबंदकी व्हावी आणि आम्ही राज्य करावं. फोडा झोडा आणि राज्य करा, ही भाजपची नीती आहे. पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीतिसंगमाचा प्रयोग करतो आहोत ना, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. नगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे. ही संवेदनशील निवडणूक आहे, ही भावनात्मक निवडणूक आहे, आणि ही मुंबई वाचवण्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे जर त्याच्या काँग्रेसचा उल्लेख केला काही दिवसांपूर्वी केला होता, मराठी माणूस कॅम्पेन राबवलं होता. आशिष शेलारांनी ट्विट केलंय की दऱ्याखोऱ्यातल्या मराठी माणसांनी मशालीला आईस्क्रीमच्या कोणासारखा. नाही ठीक आहे. कोणते आशिष शेलार काय म्हणतात त्याच्यावरती या राज्याचं नाव, तर भाजपचे राजकारण हल्ली चालत नाही, मुंबईतले राजकारण चालत नाही त्यांच्या बोलण्यावर, हे त्यांनाही माहिती आहे. तेव्हा असे टीका टिप्पण्या करून काही आम्हाला फरक पडत नाही. ही मुंबई मराठी माणसाची. भारतीय जनता पक्षाचा आमदार पराग शहा हा रस्त्यावर उतरून एका मराठी रिक्षावाल्याला मारतो. तो चुकला असेल, त्याने नियम मोडला असेल, पण भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये रोज नियम मोडत आहे. मी कालही म्हणालो, नियमबाह्य पद्धतीनं अडाणीला अख्खी मुंबई दिली. पराग शहा जाऊन अडाणीची कॉलर पकडणार आहेत का? हिंमत आहे? किंवा पराग शहा जाऊन देवेंद्र फडणवीसांना जाब विचारणार आहेत, तुम्ही नियमबाह्य पद्धतीनं मुंबईतल्या जमिनी, मिठाग्रह, धारावीचे भूखंड कसे दिले? महानगरपालिकेनं नियम मोडून FSI संदर्भातले निर्णय नियमबाह्य पद्धतीनं अडाणीच्या सोयीचे कसे घेतले? या संदर्भात पराग शहासारखे जे नवीन गुंड निर्माण झालेले आहेत राजकारणातले, ते प्रश्न विचारतील का? जर त्यांनी तो प्रश्न विचारला तर मी त्यांच्या रिक्षावाल्याला मारल्याचं समर्थन करेन. काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो.